इथं म्हणजे हे उभे आहेत इथं वरचे इथं इथपर्यंत. याच्या अगोदर पण येऊन गेलाय. वन विभागवाले पण येऊन गेले होते. आता तुमचं एक शेत आहे समजा, इथं तुमची जनावर वगैरे बांधत असतील ना तुम्ही? नाही खाली नाही जनावर. अच्छा ठीक आहे. जे इथं याच्या अगोदर देखील बिबट्या दिसला होता का? याच्या अगोदर देखील बिबट वन विभागाला काय संपर्क केला होता त्या दिवशी विदाटे साहेब पण येऊन गेले. बर मिसळ साहेब जे आहेत वन विभागातले ते म्हटले मी 4 वाजेपर्यंत पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो म्हणून. आता ते या ठिकाणी येतात पण 4 वाजेपर्यंत पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो म्हटले. हे माऊलींची पण हा येत आहेत ना. ओके खाली असेल फिंगर त्या कोपऱ्यात. हो ओके इकडे या. पाटील या. जुन्नरच्या ज्या प्रमुख पेठ आहेत खरं तर त्याच्या पाठीमागे सगळी वस्ती आहे. मग त्याच्यामध्ये कल्याणपेठेचा पाठीमागचा भाग असेल, होगेमळा असेल. बिबटची आता बिबट थेट जुन्नर शहरामध्ये आलाय, काय सांगाल तुम्ही? साहेब हे 1-2 महिने झाले वन विभागातलीच लोक सांगतात का झुंडे झुंडे झुंडे. इथे शाळा जवळ आहे, शहर जवळ आहे, वस्ती जवळ आहे. लहान लहान मुलं शाळेत येतात. मुंडे हायस्कूलचा रस्ता असेल, मुंडे हायस्कूल आहे, आवटे हायस्कूल आहे. आता रात्रीच काय नागरिकांनी मुंडे हायस्कूल बिबट्या पाहिलाय. आणि ह्या मोठ्या वाघाबरोबर 2-3 वाघ आहेत म्हणतात ते अजून मोठे मोठे. आम्ही इथं संदीप शिंदे आम्ही कायम संपर्कात असतो. इथं मोठे मोठे पंजे दिसतात. आमच्या इकडनं कुंत्री कायम भुकलेले असतात. रात्री 2-2, 3-3 वाजता आम्ही पाहत असतो. परंतु इतका मोठा वाघ आहे एक आणि त्याच्या समेत 2-4 वाघ आहेत असं वन विभागातल्या लोकांचंही म्हणणं आहे. याचा अर्थ त्यांनाही माहिती आहे, परंतु ते काय असं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आहे प्रश्न. परंतु अति महत्वाचं म्हणून या जुन्नर शहरात 2-4 पिंजरे अत्यावश्यक अर्जंटमध्ये वन विभागाने करावे अशी आमची सर्व नागरिकांच्या वतीने विनंती आहे वन विभागाला. आता आपण जर पाहिलं तर इथं हाकेच्या अंतरावर शाळा आहे आणि हजारो मुलं तिथे शिक्षण घेत असतात. जर हाच बिबट जर थोडासा पुढे गेला असता तर कोणती मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकली असती. 100% ना. आणि काय होतंय आलदाराच्या वस्तीपासनं तर जुन्नर शहरात मुंडे हायस्कूलला येणारी मुलं आहेत पायी पायी. त्याच्यानंतर गोळेगाव मधनं येणारी मुलं आहेत पायी पायी. या परिसरातनं फार बारावपासनं येणारी मुलं आहेत. अण्णासाहेब आवटे हायस्कूल आहे, मुंडे हायस्कूल आहे. या ठिकाणी येणारी परिसरातली कबडवाडीतली मुलं आहेत. अतिशय परिस्थिती अवघड आहे जुन्नर शहरातली आणि आजूबाजूच्या परिसरातली. इथं तातडीने त्यांनी लक्ष दिलंच पाहिजे अशी वन विभागाला विनंती आहे आपल्या समोर. हा बागेत तिथं अशी ती लाईन सरळ घ्यायला सांगा. हो आता कोणी बघितलं सौरभ कसं काय झालं? ते कुत्री भुकत होती 1500. भरपूर कुत्रे भुकवते. 7-8 कुत्री होती त्या बाजूला. म्हणून गॅलरी समोर गॅलरी ना तिथनं बघितलं तर ते इथं म्हैस पण बांधली होती. म्हैसाठी आला असेल रोड. मग तिथनं डायरेक्ट इकडे आला नाही. इकडे हेगच पण आपल्याला इकडे दिसत नाही. एकटंच मोठं होता एकटं. पण अनेक वेळा रस्त्याने पाहिले आहेत त्याच्याबरोबर. काल पण होते इकडे. काल इकडे हो यांची राहायचं घर तिकडे. आपण काय करू? अभी एक पिंजरा आपण काय करू? सौरभ तो छोटा होता की मोठा होता? मोठं होतं चांगलं. दिसला म्हणजे मला घरात दिसला एवढा लांब. मी काय करतो सगळा हा परिसर एकदा पाहून घेतो. बर तिथं ठसे असतील बोलता मी आणि योग्य जागेची निवड करून त्याला आपण 2 दिवस बंद करू. तशी नाही सर. हे नेहमी ना ह्या गावतात येतोय. दिसतो हा संदीप भाई बघतो नेहमी पंजे आणि जागा पण योग्य पाहिजे. लावायला. मागच्या वेळी तिथे धरलाय. मागे इथं पकडलं. तिथे धरलाय मागच्या वेळेस. पिंजरा लावला होता मागे. मागच्या वेळी तिथे धरला होता आणि चांगला मोठा होता. एवढं जोर भडका देत होतो की आम्हाला वाटत चोर आले. तर आता काय उपाययोजना करणार आपण इथं? त्याला आम्ही 2 दिवसात बंद करणार. आता काय करणार आहात आज? आता एकदा व्यवस्थित एरिया पाहून घेतो आणि कोणत्या ठिकाणी आपलं एरिया सर म्हणजे नाही हा जो चौकोन आहे का ज्या ठिकाणी ट्रॅप होईल त्या ठिकाणी तेव्हा आपण आता ड्रोन पण सोडलेलं आहे वर. आणि 2 दिवसात त्याला जेरबंद करणार आहे. त्यातनं आता ड्रोननी बघतोय आपण पण वरतून ड्रोन चालू आहे. तुम्ही सोडला का? हे जोगळेकर खाली त्यात होते का? खाली त्याला तो वरतून बघणार ना कॅमेऱ्यात. पण जर आपल्याकडे आहेत ना वन विभागाचे पण. हा ड्रोन आहे ना. मग त्यांनी आता जर आणल्याने केलं तरी हा सगळा एरिया ड्रोननी पाहण्यापेक्षा आहे ना आपल्याला
सगळ्यांचं हे साक्षी तुम्ही बघितलं स्वतः पण तो कुठे नाही इथं या अडचण ठिकाणी वगैरे तो आहे ना, भेटणारच सर, ह्या गावतात तर नेहमी असतो झाडे आहेत मध्ये. आपल्या मित्राला कुठं लावता येईल काय सारखं मागे इथं लावलं होतं ना पिंजरा या गावतात लेंडीच्या इकडनं गाडी इकडे डांबरी रस्ता आहे. गाड्या लागल्या तिथून इथं गाडी. तिथून उचलून इकडे गावतात आणतात. 5 वाजता हे करतो ऍडजस्ट पिंजऱ्याचं. त्याने सर, आता 2-4 आपण पिंजरे लावा, आपण लावतो. नगरपालिकेला सांगू मग अशा पडीक लागले ना मोकळं कारण की करून घ्यायला भरपूर एरिया मोठा आहे ना हा नाही ना ते नगरपालिका सांगू नाही, आपल्याला या बाजूने एक लावला ना होगेमाळा परिसर आणि हा कल्याणपेठचा परिसर. कारण काय होतं शाळेचं रूट आहे सर, मुंडे हायस्कूल, हे बघू ना आपण आज तर एक लावू आपण जुन्नर शहर. हा पाहिलंय प्रत्येक ठिकाणी पिंजरा हा, लावली ठीक आहे ना. आणि 2 दिवस 4 दिवस झाले असेल लगेच पिंजरा उचलून ठीक आहे, त्या आज ठिकाणी ते पण ते घ्या. दिसतं कोणाला हा. त्यासाठी. नाही, नाही, आपण साहेबांना सांगून शिवसाहेबांना या अशा रिकाम्या जागा आहे ना जी शिबीने मोकळं करून घ्यायला सांगितलं पाहिजे. नगरपालिका आपण सांगू. पत्र देऊन हे कारण करावं. कसं आहे माहितीये का इथं रोजचा प्रॉब्लेम होणार वाघांसाठी इकडे येतात कुणी साफ करत नाही मग ते नगरपालिका सांगू आपण तेवढं करून घ्यायला पाहिजे. नाही आता आपण ते करूच, पण आज पिंजरा पिंजरा अत्यावश्यक लावा आहे. पण कारण दिवसा पहिल्यांदा झाले हे, अनेक वेळा आम्ही रात्री त्यांनी सांगितलं ना आलेलं म्हणजे इतक्या याच्यात मानव वस्ती तरी शिरला होता. जवळच आहे. आणि शाळा जवळ आहे ना, शेजारी शाळा आहे. इकडे मुंडे हायस्कूल आहे, हा रस्ता चालू आहे. आपल्या परिसरात एकही घटना झाली नाही. आणि हे नंदनवनच्या समोर राहतात हे, तर त्यांच्या समोर अनेक वेळा जातोय. रोड